नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NX मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये 400 प्लसहून अधिक जागांसाठी विविध पदांची भरती या पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मार्फत भरल्या जात आहे, ज्यामध्ये ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे। महिला आणि पुरुष दोघेही ते अर्ज करू शकतील। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। थेट गुणांच्या आधारे या पदांसाठी तुमची निवड केली जाणार असल्यामुळे तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीबाबत स्टेप बाय स्टेप माहिती आपण बघणार आहोत, त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता। आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो आहे, ज्यामध्ये टोटल 12 पदे या विभागामार्फत 407 जागांसाठी या ठिकाणी भरल्या जात आहे, ज्यामध्ये प्रत्येक पदांकरता वॅकेन्सी इथे दिल्या गेलेल्या आहेत। तर बघू शकता, कोपा करता 106 वॅकेन्सी आहे, तारतंत्रीसाठी 87 वॅकेन्सी, वीजतंत्री करता 80 वॅकेन्सी, डेस्कटॉप ऑपरेटिंगसाठी 42 वॅकेन्सी, नळ कारागीरसाठी 24, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन टेक्निशियनसाठी 21 वॅकेन्सी, पंप ऑपरेटर कम मेकॅनिकसाठी 15 वॅकेन्सी, भूमापक करता 14, आरेखक स्थापत्य करता 8 वॅकेन्सी, मोटर मेकॅनिक व्हेकल करता 4 वॅकेन्सी, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक करता 3 वॅकेन्सी, त्यानंतर माडी गार्डनरसाठी 3 वॅकेन्सी, अशा टोटल मित्रांनो 400 प्लसहून अधिक जागा या विभागामार्फत या ठिकाणी भरल्या जात आहेत। त्याची जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रत्येक प्रवर्गानुसार सुद्धा वॅकेन्सी इथे देण्यात आलेली आहे। तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी येत असाल त्यानुसार इथे अर्ज सादर करू शकता। तर अशा प्रकारची ही पदभरती आहे। या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर या पदांसाठी अर्ज करण्याकरता शैक्षणिक अर्हता कशा प्रकारची इथे लागणार आहे, तर सरकार मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित ट्रेडमधून तुम्ही या ठिकाणी ITI उत्तीर्ण असाल तर या पदांसाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता, शैक्षणिक अर्हता इथे देण्यात आलेली आहे। तर या दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करा। तर या ठिकाणी या पदाच्या अटी व शर्ती उमेदवारांकरता कशा प्रकारच्या या ठिकाणी असणार आहे, त्याची माहिती मी थोडक्यात इथे देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सुरुवातीला बघू शकता, उमेदवारांनी दिलेल्या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी अर्ज सादर करायचा। तर या ठिकाणी बघा www.apprenticeshipindia.gov.in असे नाप्स पोर्टल इथे देण्यात आलेले आहे। तर या दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले 100% प्रोफाईल या ठिकाणी अपडेट करून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपली कागदपत्र अपलोड करायचे आहे आणि या पदांसाठी आपले रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। त्यामध्ये उमेदवाराची बँक हे आधार सीडिंग असणे आवश्यक आहे, म्हणजेच आधार क्रमांकाशी बँक खाते या ठिकाणी लिंक असणे आवश्यक आहे। जे काही तुम्हाला लाभ मिळणार आहे तो डायरेक्ट DBT पद्धतीने या ठिकाणी मिळणार आहे, त्याकरता तुमचं बँक खातं आधार सीडिंग असणे आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, सदर जाहिरातीच्या अनुषंगाने या विभागाच्या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात या ठिकाणी 27 एप्रिल 2026 पासून होणार आहे। तर शेवटची जी तारीख आहे 6 मे 2026 पर्यंत असणार आहे। सविस्तर जाहिरातीची माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या जाहिरातीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता। अशा प्रकारची अटी व शर्ती माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर नॅप्स पोर्टलवर अप्रेंटिसशिप अपॉर्च्युनिटी या दिलेल्या टॅबवर तुम्हाला हा आस्थापना क्रमांक या ठिकाणी दिसत असेल, तो आस्थापना क्रमांक या ठिकाणी शोधून तुम्हाला या ठिकाणी या पदांसाठी अर्ज इथे सादर करायचा। संपूर्ण आपली प्रोफाईल अपडेट करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपली कागदपत्र अपलोड करायची आहे, त्यामध्ये जातीचा दाखला या ठिकाणी अपलोड करायचा आहे, पासपोर्ट फोटो या ठिकाणी टाकायचा आहे, त्यामध्ये आधार कार्ड, 10वीचं गुणपत्रक, 12वीचं या ठिकाणी गुणपत्रक असेल तर ते अपलोड करायचं आहे, ITIची सर्व सेमिस्टरची मार्कशीट, त्यानंतर ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र, बँक पासबुक खातं, अशा प्रकारची सर्व कागदपत्र तुम्हाला या अप्रेंटिसशिप पोर्टलच्या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी त्या प्रोफाईलमध्ये अपडेट करून घ्यायचे आहे आणि या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। आणि जी काही तुमची जी काही प्रत या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची या ठिकाणी निघणार आहे, त्यासोबत तुमचं जी काही कागदपत्र आहे त्याची हार्ड कॉपी स्वरूपात त्याच्या मूळ प्रती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे 8 मे 2026 पर्यंत तुम्हाला दिलेल्या कालावधीमध्ये या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता हजर राहायचे आहे। तर अशा प्रकारची माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, जे
जे ITI उमेदवार आहे परीक्षा सन 2023, 2024, 2025 मध्ये उत्तीर्ण झालेले अशाच उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे. कोपा या व्यवसायाकरता मराठी, इंग्रजी, टंकलेखन या ठिकाणी उत्तीर्ण असेल तर अशा उमेदवारांना इथे संधी मिळणार आहेत. तर अशा प्रकारच्या काही अटी व शर्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. अर्ज स्वीकारण्याची मुदत संपल्यानंतर सर्व उमेदवारांची आरक्षणानुसार, गुणवत्तेनुसार सर्वसाधारण निवड यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे काही अटी व शर्ती आहेत. या अटी व शर्ती या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. त्यामध्ये माहिती या ठिकाणी जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. जाहिरातीची PDF मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉइन करू शकता. टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी देतो, जेणेकरून ही जाहिरात तुम्हाला लवकर मिळेल आणि लवकर या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊन या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकाल. तर अशा प्रकारे मित्रांनो 12 पदांकरता 400हून अधिक पदांसाठी पदभरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.